निशंक हो निर्भय. तुला काय नाही करत मी, कपडे जरा उन्हात टाकते आणि फोडणी करायचं. असं साधं सिंपल जेवण, दाल फ्राय. हे जरा हलवते, काय असेल तर निघून जाईल. मला काम पटकन बघती थोडी चित्ता आलू का बरं दवा बघ किती पडले. क्लिअर आहे आता. ढग हाय थोडे वाटतात त्यात. नाही दव भरपूर पडले. आता पाऊस नाही पडत आहे ना आता, मग दव पडणार आहे. तर आम्ही चाललोय फुलं बघायला बागेमध्ये. भोपळ्याची फुलं आहेत ना, किती आलेत, फळ धरेल की नाही हे बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. इकडचं नाही आहे फुल, इकडलं गळलं फुल. ते सांगितलं का गळून गेलं. परवा दिवशी होतं ते, आज थोडी काय. काल पण नव्हतं, परवा दिवशीच होतं. खाली बांधलाय कोणी? इथे पण घरट आहे. पक्षी घरटी बांधायला सुरुवात केलेली. आपल्या चाफ्याच्या झाडात पण काल बघा तुम्हाला दाखवलं घरटं. त्यांचं घरटं काल संध्याकाळी पूर्ण झालं बांधून लगेच. इथे पण बांधलंय, बघू दे. हा अय्या, हे पण किती छान. बघू दे, जरा जवळ जाऊन बघते. नाही ना, पक्षी नाही ना. हे बघा किती छान बांधले, दिसत पण नाही ते. हलवू नको. हे बघा ते असेल कुठे तर येणार नाही तो बघा. तो फुल आहे ना हे अजून. एकच फुल आहे पण फुलं जास्त नाही आलेले आहेत. आता असं फुलाला लागलंय ते. टाइम जाईल ना धरायला. चला काय आता करणार मग. गेलो ते बसले दांडीवरती. फुल नव्हे, पक्षी. कुठला दांडी? तो बघ, त्याच्या समोर दांडी आहे ना. आता चल तो आपण जायची वाट बघतोय. चल त्याला जायचं ते घरच्यात. आम्ही तिकडनं बाजूला झालो. तुम्हाला ना चाफ्या झाडातले घरटं दाखवते. हे बघा, काल दाखवलं तेव्हा किती थोडंसं तयार होतं. आज त्यांनी पूर्ण बांधकाम त्यांचं झालेलं आहे. म्हणजे किती फास्ट आहेत इंजिनियर, ते आर्किटेक्ट इंजिनियर, जी काही भाषा असेल ती. सकाळपासून त्यांच्या फेऱ्या चालू आहेत. म्हणून मी पटकन ना ती चाफ्याची फुलं आहेत ना आज लवकरच काढून घेतली. उगाच त्यांना त्रास नको आपल्यामुळे. ही बघा फुलं. तर त्या फांद्याला म्हणजे जिथे घरट आहे ना त्या फांदीला पण वरती चाफा होता, तर तसंच ठेवला मी, नाही काढला. मग आमचे चौघजण दिसले का रे? कधी ते गेले आले ना. रॉनी तर गेला पुढं. रॉनी दिसला. खालती घराच्या इथं. तर आता इथे मी कुकर लावायची तयारी केलेली आहे. ह्या 3 प्रकारच्या डाळी आहेत, म्हणजे मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ. अशी एकत्र करून ह्याची डाळ करायची. वाटाणे भिजत घालते संध्याकाळी किंवा उद्याला. आणि ते तांदूळ घेतलेले आहेत भातासाठी. पटकन कुकर आहे ना तयार करून घेते. कुठे बसल्या? मागच्या पडीमध्ये जरा शेठ दमून आलात ना, फिरून आज भटकून घ्या किंवा खूप दमलात ना. एक पुढे आणि एक मागे बघा. आत्ताशे आलेले आहेत ते, कधीचे गेलेले आहेत ते. सकाळी मी आपली वाट बघते म्हटलं आज राहिले कुठे दोघं जण. आत्ता आलेले आहेत. आता वाजले किती तुम्हाला सांगते मी, म्हणजे 8:30 होऊन गेलेले आहेत. म्हणजे येऊन त्यांना एक 5-10 मिनटं झाली. आता भूक लागली ना तेव्हा शांत बसलेले.
काय आलं? हां भरलं सगळं. आली 1 मिनटं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आत्ता देवपूजा करायला बघा घेतलेली आहे. जरा देवघर ना साफ करून घेते पटकन आणि देवपूजा करून घेते. आज थोडंसं जरा उशीर झाला. उशीर म्हणजे जास्त असा वेळ नाही गेलेला. केस माझी धुवायची होती ना, त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला. तुमच्या पुढे यायला उशीर झालेला आहे मला. तर फुलं वगैरे काढून घेतलेले आहेत. छान अशी मस्त अशी जाईची फुलं भरपूर आलेली आहेत. चाफासुद्धा भरपूर आलेला आहे. जवळजवळ 8 ते 10 चाफ्याची फुलं आहेत. आणि आत्ता कुणालचे बाबा बाजारात गेलेले आहेत, म्हणजे तरळ्यामध्ये गेलेले आहेत ते. 1-2-3 वस्तू आणायच्यात म्हणून ते गेलेत. तर ते येतील अर्धा 1 तासामध्ये येऊन जातील. तोपर्यंत पटापट माझं जे काय आहे घरातलं ते करायचं आहे. आज बागेतलं काम थोडंसं साईडला ठेवलेलं आहे, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस करणार आहोत. त्यांना पण मार्केटला जायचं होतं ना, त्याच्यामुळे थोडीशी घाई होती. म्हणून मग ते निघून गेले. त्यांचं जे काय होतं ते आटपून. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळकाठीशीर, अपल्क्य अवधूत हे स्वर्णगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून कामी, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माया, आग्नेयी नौका नामी प्राण, परलोकी नाही ते तया. काय झालं? कशाला बघतो? कोण आहे? कोण नाही बाहेर ते? वाघी, ए वाघी इकडे. वाघ्या कोण आहे? उगाच आपलं मुकायचं, उगाच मुकत राहायचं. कधी गाई करा, जा गाई करा. बघू नको वागू, तुला काय नाही करत मी. कपडे जरा उन्हात टाकते. इथे बसा, इथे बसा बसा. कपडे जरा सुकू दे. अजून पाय लंगडतोय तुझा. हा या इथं या. तर आता मी दुपारच्या जेवणाला सुरुवात करते. आज कुणालच्या बाबांना ते जिरा राईस आणि दाल फ्राय असतं ना, ते खायचं आहे. मी 2 दिवस झाले मागे लागलेत बनव. तर आज मुहूर्त आलेला आहे म्हणून आता पटकन बनवून घेते आणि झटपट तुमच्याची रेसिपी पण शेअर करते मी. तर श्रावण महिना बघा चालू आहे आता, आणि आम्ही की नाही पहिल्यांदाच श्रावण महिना पाळतोय ना. ते कधी असं पाळला नव्हता आम्ही श्रावण महिना. नॉनव्हेज आम्ही खायचो. तर म्हटलं बघूया यावर्षी आपल्याला जमते का. त्याच्यामुळे काय होतं की वेगवेगळे पदार्थ आता म्हणजे बनवते. रोज रोज बघा ते डाळ भात भाजी चपाती खाऊन पण कंटाळा येतो की नाही. त्याच्यामुळे असं वेगळं वेगळं आपलं सध्या चाललेलं आहे. तर आज त्यांना काय खायचं होतं, तर दाल फ्राय आणि जिरा राईस. तर इथे सगळ्यात आधी काय केलं मी, तांदूळ जे आहेत ना बासमती तांदूळ 2 वाट्या घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातले. डाळ बघा मगाशी उकडून घेतली होती कुकरमध्ये. 3 ते 4 प्रकारच्या डाळी आपण वापरू शकतो. आपल्या घरात ज्या डाळी असतील त्या सर्व टाकायच्या आणि उकडून घ्यायच्या. आणि इथे बघा आता फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे. फोडणीमध्ये राई, जिरं, आलं लसूणची पेस्ट आहे, सुकी मिरची लाल, तेजपत्ता, कढीपत्ता, कांदा असं टाकून चांगलीशी फोडणी करून घ्यायची. त्यात तिखट मसाला वगैरे टाकायचं, चांगला असा रंग येऊन द्यायचा आणि मग डाळीची आपल्याला फोडणी करायची. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुपाची फोडणी तुम्ही इथे देऊ शकता, पण इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. आणि ह्या डाळीला की नाही डबल फोडणी पण करतात. दाल फ्राय म्हटलं ना का डबल फोडणी असते. आता ह्या डाळीमध्ये चण्याची डाळ आहे ना, ती मी नाही टाकलेली आहे, कारण चण्याची डाळ की नाही आमच्याकडे आवडत नाही कुणालच्या बाबांना, त्याच्यामुळे ती स्किप केलेली आहे. नाहीतर ज्या काही डाळी असतील ना अशा टाकायच्या. छान अशी दाल फ्राय घरच्या घरी मस्त अशी तयार होते. तर इथे डाळ बघा फोडणी करून झालेली आहे. त्याच्यानंतर त्यात मी हळद टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, नंतर कोथिंबीर टाकायची वरून आणि चांगली अशी उकळी की नाही येऊन द्यायची.
तर ही बघा डाळीला आता ना चांगली अशी उकळी येत चाललेली आहे. एक जरा 5 मिनटं चांगलीशी शिजू दे, मग अजून ती थोडी घट्ट होऊन जाईल. मग तोपर्यंत आपण आता ते जिरा राईस आहे ना ती फोडणी घालून घेऊया पटकन. तर इथे कढईमध्ये बघा मी तूप घेतलेलं आहे. इथे तेलाचा नाही वापर करायचा. जिरा राईस म्हटलं का थोडंसं तूप लागतं. 1 चमचा तूप घेतलेलं आहे. त्यात 3 ते 4 काळी मिरी, तुम्हाला जर का आवडत असेल तर 1 लवंग टाका, 1 लहान तुकडा दालचिनीचा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते चांगलं असं गरम झालं की त्यात पाणी टाकायचं. 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी, त्याच्यामुळे डबल पाणी म्हणजे 4 वाट्या इथे पाणी टाकलेलं आहे. चिमूटभर मीठ टाकलं आणि एक उकळी चांगली येऊन द्यायची आणि उकळी आली का लगेच त्यात भिजवलेला जो तांदूळ आहे ना तो टाकायचा. आता हा जो राईस आहे आणि दाल फ्राय जे आहे ते 2 वेळेचं मी एकदम करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे प्रमाण बघा तुम्हाला जास्त वाटते. तर उकळी तांदूळ टाकून झाल्यानंतर उकळी आली का लगेच गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती आपल्याला हा जो राईस आहे ना शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा ही आपली दाल फ्राय पण रेडी झालेली आहे. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही याच्यावरती डबल तडका पण मारू शकता, पण डबल तडका नको आहे. वरून थोडीशी अजून कोथिंबीर टाकते. आपली दाल फ्राय तयार झालेली आहे. आता गॅस की नाही बंद करून टाकणार. अजून जर का घट्ट झाली तर एकदम घट्ट होऊन जाईल. हे एकदम बरोबर आहे. गॅस बंद. इथे आपला राईस पण शिजतोय, तुम्हाला मी नंतर दाखवीन. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजून जाईल. बघा असा गोंधळ यांचा बघा. बघा कुणालचे बाबा आले ना. हा 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 म्हटलं एवढा आवाज कसला येतोय. ए शेरू आगे चल घरात आहे. मगापासून नुसतं आहे त्यांचा भुंकायचं चालू आहे कधीपासून. हा चला चला, जरा कुठे गेलो ना आपण 10 मिनिटासाठी तरी पण ह्यांचं असं वाटतं की किती कुठे गेले होते आणि 4 दिवसांनी आलेले आहेत घरामध्ये. असे दोघं पण करतात. करशील ना आडा बंद. ए चला घरात. शेरू वाग्या चल. आगाव आलं बाबा चला. किती गोंधळ घालतो बापरे. मी कसला एवढा आवाज येतोय मगापासून. केळीचं पान की नाही आपल्याला हवंय. आज केळीच्या पानात जेवायची इच्छा. आयुष्यपत खाऊ दे खाऊ दे. पक्षीच खातायत ना, खाऊ दे. संध्याकाळी काढूया मग शेडीने, ऐकलं का. पाऊस भरलाय आज एक साईडला का, तिकडे समोरच्या साईडला आहे ना कणकवली साईडला काळं कळलेलं आहे पावसाने. निघेल का दोघांसाठी बघ का वेगळा काढू. अजून 2 तुकडे होतील. अजून एक काढ ना. काढू काढ अजून एक चांगलं. हा एक कोल्हा, हा एक कोल्हा बस झालं. हा काढू, हा काढू चांगला वाला काढ. इकडचा काढ ना. हवं ह्या साईडचा. तो तिकडचा आहे. हवं इकडचा मधला. वर हात पुढे पोचणार. बारकी आहे ती. चालेल, छोटावाला चालून जाईल. पानं ना सगळी फाटतात वाऱ्याने बघा अशी. चिंध्या होतात चिंध्या. हा मग तोच काढ मग. चल जाऊ दे. हलका पकड. हलका हलकाच पकड. घ्या पुसून घ्यायला पाहिजे. तर बघा जेवायला आता वाढते. आज आम्ही केळीच्या पानात जेवतोय खूप दिवसानंतर. आम्हाला दाल फ्राय घट्टच असते, अशीच असते दाल फ्राय. ते थंड झाल्यावरती कशी अजून गार होते. लोणचं वगैरे काय हवंय. बघा मस्त असं साधं सिंपल जेवण. दाल फ्राय, जिरा राईस, पापड आणि सलाड. आमच्याकडे सलाड भरपूर आवडतो कुणालच्या बाबांना. कसं झालंय जेवण. छान. कुठे गेला पांडू माझा बसलाय ना तो बघा. पांढरा शेरू आता त्याला बांधलेली आहे. एक मागच्या दारात बसलेलं आहे मस्ती करून करून. आणि आता आम्ही काय नाही आपलं परत तेच आपलं रुटीन चालू झालेलं आहे. संध्याकाळच्या टायमाचं काढलेलं जे गवत वगैरे आहे ते सगळं झाडांमध्ये टाकायचं काम चालू आहे. म्हणजे गवत ना आता ते बऱ्यापैकी सुकलेलं आहे. 2-3 दिवस झाले पाऊस पडत नाही ना, त्याच्यामुळे छान असं गवत सुकलं आहे. तरी झाडामधलं गवत पण आहे ना काढून घेतलेलं आहे काल संध्याकाळी. तर त्यात ते सगळं सुकलेलं गवत आता टाकायचं काम चालू झालेलं आहे.
टोपला नाही पाय होता. हा इथे बघ शेण पडले बाहेर ते बघ. हा ओलं नाही शेण चालत झाडांमध्ये, खराब होतं झाड. चला थोडंफार करूया. ते तिकडचं पण उचलूया ना. ते बघा हे कालचं काढलेलं गवत बघा तिथे पडलेलं आहे, ते पण आता सुकलेलं आहे. आम्हाला वाटलं पाऊस पडेल पण पाऊस काय पडला नाही आहे. काय वाटतं पावसाचा अंदाज जरा सगळ्यांना, पाऊस का पडत नाही? हवामान खातं आहे ना आमच्याकडे, त्यांना विचारते. आमचं हवामान खातं सध्या बिघडलं आहे थोडंसं. म्हटलं पाऊस पडणार सांगितलं, पडला का नाही पाऊस? मग ते देवाला माहिती, मला काय माहिती. परफेक्ट ज्ञान नाही आपल्याकडे. पडणार म्हणून बोलत. हे इथे पण इतकं गवत बाबा वाढलं होतं ना, बाप रे. त्या दिवशी कुणालच्या बाबाने सगळं काढलं, मग सगळं आंब्यामध्ये पण गवत झालं होतं. ते हे बघा हे बाहेर काढून टाकलंय. ते पण त्याला पण जीव येतो पावसात ना, त्या गवताला, काढलेल्या गवताला पण लगेच कसं जीव होतो काय माहिती. त्याचं सुकलंय आता, काय टाकायला हरकत नाही आतमध्ये. हा वर टाकलं ना काय नाही, ह्याच्यावरती जवळ टाकलं ना त्याच्यावरती. अच्छा हां हां हां. तर बघ भुकालाला जरा चावून लागली ना का शेरूचं आपलं चालू होऊन जातं. त्या बघ आतमध्ये बघ ओला होता तो, बघ काय काय हिरवं दिसतंय. एकावर एक टाकलेलं ते बघ, हे बघ बघ ओला बघ, हा गवत बघ नाही हाय. ओलावा असतो ना आतमध्ये, तू घेतात त्यात जगतात ते बरोबर राहतात ते जीवन. ते बघ जीव आहे, उलटे करून टाकायचे. ते मुळं आहेत ना, मुळं ती पाहिजे उलट्या दिशेने, म्हणजे बरोबर हे होऊन जाईल. ते पण उचलूया ना, ते तिकडचं आहे ते तिकडे आहे ना ते सगळं. आता नारळाचे तर नारळ तर टाकूया आपण, सगळं टाकूया. ही राख मोठी आहे. मी काय बोलते, ऐकतोय, बोलत जा ना. हे ते वाला गवत आहे तिकडचं, पटकन निघतं ना ते गवत आहे. फणसाचं झाड बघा आपलं, निरफणस. तर इकडे जरा हे साफ करायला घेतलंय संध्याकाळच्या टायमाला. हे जरा हलवते, काय असेल तर निघून जाईल म्हणून. किती गवत झाले बघा, पटापट कापून घ्यायचंय म्हणजे हे एक झाड आपलं मोकळं होऊन जाईल असं. तर चला मग ताईंनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.